नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मेथीची नवीन रेसिपी। तुम्हाला ही जर मेथीची भाजी अजिबात खायला आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे तुम्ही ही रेसिपी बघितली एकदा तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची भाजी कोवळी आहे आणि याची देठ सुद्धा खूपच कोवळी आहे, यासाठी मी देठ सुद्धा घेणार आहे। सगळी भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी ही भाजी धुवून घेतलेली आहे, हे बघा चाळणीमध्ये घालून अशी पाणी निथळून काढलेलं आहे। यानंतर ही बारीक चिरून घ्यायची। तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी चांगली एकदम बारीक चिरून घेऊ शकता। तर भाजी कोवळीच आहे तर मी अशीच सुरीने चांगली बारीक चिरून घेते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। पालेभाज्या मुलंही खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही ही मेथीची भाजी बनवून दिली किंवा तुम्ही टिफिनला डब्याला लहान मुलांना दिली तर ते आवडीने खातील। तर ही मेथीची भाजी आपली एकदम बारीक चिरून झालेली आहे। खूपच पौष्टिक रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता। 1 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं घालून पाणी न घालता मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। याचा ठेचा बनवून घ्यायचा, अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही। आता आपण ही रेसिपी बनवायला घेऊयात। यासाठी मी इथे कढई गरम केली आहे। यामध्ये थोडंसं तेल जास्तच घालतात, 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे। 1 मोठा चमचा जिरं आणि 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घातले आहेत। कांद्याचा वापर सुद्धा थोडा जास्तच करायचा। कांदा छान या तेलावर परतून घ्यायचा आहे। मस्त याचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण जो ठेचा बनवला होता ना, तो ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि असा छान मस्त खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा। यानंतर मी इथे मूठभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। भाजलेले शेंगदाण्याचा कूट बनवला होता तो घेतला आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे। हे दोन्ही सुद्धा यावरच परतून घ्यायचं आहे। गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपण बारीक चिरलेली मेथी घालायची आणि चांगली याला परतून घ्यायचं आहे। मेथीची भाजी, मेथीचे पराठे आपण नेहमीच बनवत असतो, पण अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं ही भाजी चांगली वाफेवर शिजवून घ्यायची। तर 2 मिनिटं झालेली आहे। मेथीची भाजी छान शिजली आहे। एकदा पुन्हा परतून घेऊया। या भाजीचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही। गॅस फास्ट करून फक्त 2 मिनिट परतून घ्यायची आहे, म्हणजे यामधील पाणी काही असेल तर ते सुकलं जाईल आणि भाजी आपली ही एकदम ड्राय सुकी होऊन जाईल। पालेभाज्या कोणत्याही शिजवताना लक्षात असू द्या, पालेभाज्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही। जर याचा रंग काळपट झाला याचा अर्थ यामधले विटॅमिन सगळे नष्ट झालेले आहेत। तर आपला मस्त मेथीचा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे। हा ठेचा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला खूपच भन्नाट लागतो। शिवाय तुम्हाला जर टिफिनसाठी मेथीची भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून देऊ शकता। मेथीची भाजी खूपच पौष्टिक असल्यामुळे वेगवेगळे याचे प्रकार बनवून खाल्लेच पाहिजे। एकाच प्रकारच्या भाज्या आवडत नाही, पराठे सुद्धा कोणाकोणाला आवडत नाही। तर अशा पद्धतीने काही चमचमीत खायचं असेल तर तुम्ही हा मेथीचा झणझणीत ठेचा बनवून खाऊ शकता। खायला अप्रतिम लागतो, खूपच जबरदस्त याची टेस्ट लागते। कधी बनवला नसेल तर नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।